1993 ला जी 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती केंद्र सरकारने केली, तिची अंमलबजावणी जी सुरुवात 24 एप्रिल 1993 मध्ये झाली आणि त्या दिवसापासून राष्ट्रीय पंचायत राज दिन हा 24 एप्रिलला साजरा केला जातो। आपल्या महाराष्ट्रातल्या पंचायत राज्याचे प्रणेते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या प्रतिमेला पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून त्यांचं दर्शन घेऊन आपण या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। या विचार मंथनामध्ये कुठल्याही प्रकारचं स्वागत सन्मान ठेवला नाही, यासाठी परवा जी दुर्दैवी घटना आपलं जम्मू काश्मीर जे राज्य आहे तिथं पहलगाम हे टुरीचे ठिकाण आहे प्रसिद्ध, आणि त्या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेक्यांनी आपले निष्पाप जे पर्यटक होते त्यांचा जो अतिशय वाईट पद्धतीनं त्यांची हत्या केली, त्याचा आपण निषेध पण केलेला आहे, त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आपल्या पर्यटकांना। परंतु त्यामुळे आपण आजच्या कार्यक्रमात कुठलाही सत्कार सन्मान हा ठेवलेला नाही, आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप जे आहे, आपले सर्व सन्माननीय आतापर्यंतचे अध्यक्ष 92 नंतरचे आपण विजयराव कोलतेंपासून सगळ्यांना फोन करून निमंत्रण दिले होतं। त्याच्यापैकी उपस्थित असलेले 92च्या बॅच मध्ये आदरणीय नानासाहेब देवकते होते, नंतर ते अध्यक्ष होते, ते उपस्थित आहेत। प्रदीपदादा कंद आपले जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून काम केले, ते उपस्थित आहेत। आपल्या सविताताई दगडे यांच्या काळामध्ये या इमारतीचा वापर आपण सुरू केला किंवा उद्घाटन झालं, अशा सविताताई दगडे या ठिकाणी उपस्थित आहेत। नुकत्याच मावळत्या जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलताई पानसरे या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचं एकत्रीकरण राज्यभरामध्ये करून असोसिएशनच्या माध्यमातून काम करणारे कैलास गोरे पाटील हे व्यासपीठावर उपस्थित आहेत। खरं तर आपले अनेक माजी पदाधिकारी, उपाध्यक्ष, बांधकाम सभापती, इतर विशेष समितीचे सभापती, आपले सिनियर सदस्य 4 टर्मच्या आशाताई बुचके असतील किंवा 3 टर्मचे 2 टर्मचे अनेक सदस्य इथं आहेत, पण आपण स्वागताला पूर्ण फाटा या कार्यक्रमात दिलाय। आणि या कार्यक्रमाचं स्वरूप प्रास्ताविक फक्त मी या कार्यक्रमाची आपली लाईन काय आहे, आपली रूपरेषा काय आहे ती मी आपल्या पुढे मांडतो आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला काही ठराव आजच्या या विचार मंथनाच्या निमित्तानं करायचे आहेत, आणि मग काही प्राथमिक स्वरूपामध्ये जो विषय मी आपल्या समोर मांडतोय त्या संदर्भाने काही सूचना असतील किंवा आपली काही भूमिका असेल ती आपल्या अध्यक्षांना, पदाधिकाऱ्यांना, सदस्यांना या ठिकाणी मांडता येईल। फक्त आपण याच्यामध्ये काळजी घेऊ की आपण सगळे राजकीय वेगळ्या पक्षामध्ये काम करणारे लोक आहोत, आणि आपली राजकीय पक्षाची भूमिका वेगळी असते। आज ही भूमिका जसं सभागृहामध्ये येत असताना आपण बाजूला सारून येतो, तसं राजकीय पक्षाची भूमिका बाजूला सारून आपण या ठिकाणी आलेलो आहे, आणि वेळेचंही बंधन आपल्याला ठेवायचं, कारण आपण सगळे पुढारी मंडळी आहोत, आणि त्यामुळे आपल्याला कुठे ना कुठे लग्नाला जायचंय, कार्यक्रमाला जायचंय, आणि त्यामुळे आपला कार्यक्रम वेळेत पूर्ण व्हावा या दृष्टिकोनाचा देखील प्रयत्न आपल्याला करायचा आहे। आणि म्हणून या कार्यक्रमाचा मेसेज चांगला जावा म्हणून 3 वाजता त्या ठिकाणी सगळे आपले विशेष करून आमचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय विठ्ठलभाऊ जाधव यांनी या कामाची मदत आम्हाला काल या ठिकाणी केली, आणि रणजित भाऊ आणि आम्ही सगळे नियोजन करत असताना आपल्या पुणे शहरातले सगळे ज्येष्ठ पत्रकार, दूरचित्रवाहिन्यांचे प्रतिनिधी 3 वाजता या ठिकाणी बोलवलेले आहेत, आणि मग 3 वाजता आजचा आपला विचार मंथन आणि त्याच्यातून पुढे आलेले मुद्दे त्यांच्यासमोर आपल्याला मांडायचे आहेत, ते उद्या देशात आणि राज्यभर पोहोचणार आहेत, आणि पुण्यात जे घडतं ते पूर्ण देशभरमध्ये पोहोचलं जातं। आणि म्हणून आज पंचायत राज दिनाचे कार्यक्रम राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कैलास गोरे पाटलांनी आम्ही अपील केलं, लोकांना विनंती केली, ते होणारच आहे, परंतु आपला जो कार्यक्रम आहे त्याच्यातून एक चांगले मुद्दे पुढे यावेत, एक दिशा या क्षेत्राला मिळावी, आणि म्हणून आपल्यापैकी जे जे 3 वाजेपर्यंत थांबतील तर आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणानं चॅनलला देखील मुद्दे मांडायचे आहेत। ते मुद्दे काही आम्ही तुमच्या मनातले काढलेत, परंतु त्याच्यामध्ये काही मुद्द्यांचा नवीन समावेश होणार आहे, आणि त्या मुद्द्यांचा देखील याच्यामध्ये समावेश करून ते आपण लगेच तातडीने या ठिकाणी टाईप करून समावेश करू आणि सगळ्या पत्रकारांना देण्याची व्यवस्था करू। खरं तर आज पंचायत राज दिन साजरा करत असताना आपल्यापैकी अनेकांनी सूचना केली की खरं तर नाना आपण दरवर्षी किमान असा एक दिवस आपण ठेवला पाहिजे की ज्या दिवशी ज्यांना या संस्थेबद्दल आस्था आहे, ज्यांनी या संस्थेसाठी योगदान दिलेलं आहे, लोकांची सेवा केलेली आहे, जिल्ह्याची सेवा केलेली आहे, अशा आपले सगळे आजीमाजी लोकप्रतिनिधी, अधिकारी देखील प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सेवानिवृत्त आपले मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे साहेब या ठिकाणी आले, त्यांचं मनापासून स्वागत करतो। खरं तर अजूनही काही अधिकारी येणार आहेत जे रिटायर आहेत आणि आपल्या पुणे शहरात राहतात, परंतु आपण अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी 24 एप्रिलला असं ठरवलं आणि न चुकता एकत्र आलो तर ही संख्या वाढेल, एक चांगला प्रथा पायंडा आपल्या जिल्ह्यामध्ये पडेल आणि त्या निमित्तानं आपल्या सगळ्यांची भेट होईल। आता 92च्या बॅच पासून आतापर्यंतच्या बॅच पर्यंत प्रत्येक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सगळेजण या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून आज हा कार्यक्रम करत असताना आपल्या सगळ्यांना याची पार्श्वभूमी सांगताना मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं की आज आपल्या महाराष्ट्राचं जे चित्र आहे, देशाचं जे चित्र आहे
आत्ताच्या स्थितीला आसाम राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी किंवा 1-1.5 वर्षापूर्वी मध्य प्रदेश सरकारनं देखील त्याच्यामध्ये मार्ग काढून तिथल्या देखील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. पण आपल्याकडे 3 वर्ष काही संस्थांना झाली, काही संस्थांना 5 वर्ष झाली. आपल्या महाराष्ट्रामध्ये शहरी आणि ग्रामीण दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रामपंचायत वगळता त्या ठिकाणी निवडणुका लांबलेल्या आहेत आणि त्याचे अनेक चांगले दुष्परिणाम त्या ठिकाणी झालेत. त्याची यादी या ठिकाणी आपण केलेली आहे. परंतु आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे 73वी घटना दुरुस्ती झाली, ती ग्रामीण भागासाठी होती आणि 74वी घटना दुरुस्ती ही शहरी संस्थांसाठी होती. 73व्या घटना दुरुस्तीचा विचार करत असताना म्हणून 24 एप्रिलला महत्व आहे. या घटना दुरुस्तीनं एक या आपल्या सगळ्या संस्थांना ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तिन्ही संस्थांना घटनात्मक दर्जा दिला. पूर्वी या संस्था फक्त राज्याच्या सूचीमध्ये होत्या. आपला जिल्हा परिषद पंचायत समितीचा ऍक्ट येण्यापूर्वी आपली ग्रामपंचायत अस्तित्वात आहे, त्यामुळे आपला ग्रामपंचायत ऍक्ट वेगळा आहे. पण जिल्हा परिषद पंचायत समितीचा ऍक्ट स्वीकारल्यानंतर देखील या संस्थांना घटनात्मक दर्जा नव्हता आणि त्यामुळे एक काळ 12 वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या. पण तेव्हाच्या सरकारनं, कारण ते राज्य सूचीमध्ये असल्यामुळं लोकप्रतिनिधीला किंवा आपल्या लोकनियुक्त जे लोकप्रतिनिधी होते किंवा मंडळ आपलं होतं, समित्या होत्या, त्यांना मुदतवाढ दिली आणि म्हणून 12 वर्ष लोकांनी सलग त्या ठिकाणी काम केलं. पण ज्या वेळेला 73वी घटना दुरुस्ती झाली त्याच्यानंतर मात्र त्या ठिकाणी जे अनेक चांगले निर्णय झाले, तर त्याच्यामध्ये आपल्या संस्थांना घटनात्मक दर्जा जसा मिळाला तसं आपल्या संस्थांना त्या ठिकाणी जे 243D मध्ये या दुरुस्तीमध्ये जागांचं आरक्षण जसं निश्चित झालं, 243E मध्ये आपल्या पंचायतीचा कालावधी देखील ठरवला 5 वर्षाचा, की 5 वर्ष कमी देखील करायचे नाही आणि 5 वर्षातले वाढून देखील द्यायचे नाही. परंतु त्याच्यामध्ये निवडणुकीला 5 वर्षाचं बंधन घातलं होतं की 5 वर्षामध्ये निवडणूक 5 वर्षांनी झालीच पाहिजे आणि जर झाली नाही दुर्दैवानं काही कारणानं तर फक्त 6 महिने प्रशासक नेमता येईल, 6 महिन्यापेक्षा जास्त प्रशासक नेमता येणार नाही, असं 73व्या घटना दुरुस्ती समाविष्ट झाले. आपल्या राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी ही सूची आपली तोडली गेलेली आहे, राज्यघटनेमध्ये त्याचा समावेश झालेला आहे. पण दुर्दैवानं त्या ठिकाणी आज राज्यघटनेच्या या जे समावेश झाला, दुरुस्ती झाली, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. आणि म्हणून आपल्या या पंचायत राज संस्थांचा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा मागावा घेत असताना 92 पूर्वीची परिस्थिती वेगळी होती, 92 नंतर वेगळी निर्माण झाली आणि आज त्या ठिकाणी भविष्यामध्ये कदाचित अजून विपरीत परिणाम या संस्थांवर होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आपल्यापैकी अनेक लोकप्रतिनिधी याच्यावर मत मांडलं पाहिजे की 92 पूर्वीची काय होतं, आम्ही 73व्या घटना दुरुस्तीनंतर आम्हाला अधिकार मिळाले, आम्ही घटनेमध्ये त्या ठिकाणी आलो, निवडणुका वेळेवर झाल्या, आरक्षण त्या ठिकाणी झालं, आरक्षणाचं रोटेशन त्या ठिकाणी झालं, नवीन नवीन लोकप्रतिनिधींना संधी मिळाली, सगळ्या जाती धर्मातले लोकप्रतिनिधी आले. नंतर आमच्या 50% कायद्यात असलं तरी 51-52% महिला आमच्या सभागृहामध्ये आल्या. काही चांगल्या गोष्टी जरूर घडल्या, परंतु आज त्या ठिकाणी गेल्या 3 ते 5 वर्षामध्ये काही दुष्परिणाम त्या ठिकाणी आम्ही भोगतो आहे. आणि म्हणून याच्याबद्दल जर तुम्ही आम्ही कोणी बोललोच नाही, कारण आपण सगळे एकतर राजकीय पक्षात विखुरलेले असतो, परत आपले स्वतःचे काही कार्यक्रम असतात, तालुक्याचा मतदारसंघ असतो, आपली काही राजकीय ईर्ष्या असते आणि बऱ्याच वेळा आपण त्याच्यामध्ये अडकून जातो. परंतु जसं आपली प्राथमिक शाळा आहे, ज्या प्राथमिक शाळेत आपण शिकलो, तर आजही या प्राथमिक शाळेच्या बद्दल आपल्याला आदर आहे, त्याच्या आठवणी आपण लिहितो. आपण ज्या माध्यमिक विद्यालयात शिकलो, आपण ज्या कॉलेजमध्ये शिकलो, त्याचे आपले क्लासमेट असतात, त्यांचंही आपलं गेट टुगेदर होतं. पण आज त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर आपण ज्या संस्थेमध्ये काही लोकांनी 5 वर्ष दिली, आपण तरी वर या अध्यक्षांवर बोलवले, तर याच्यामध्ये आपल्याला ज्या संस्थेमध्ये आता काही लोकांनी 4 टर्म काम केले, म्हणजे 20 वर्ष या संस्थेमध्ये ते निवडून आले. काही 5 वर्ष, काही 10 वर्ष, काही 15 वर्ष. मग 5 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष आपण या संस्थेत काम केलं, या संस्थेशी आपलं एक नातं आहे. या संस्थेच्या टेबलावर आपण गेलो, योजना समजून घेतल्यात, मतदारसंघात नेल्यात, जनरल बॉडी आपण गाजवल्यात, आपल्या समित्या आपण गाजवल्यात, आपण काही चांगले निर्णय घेतले, धोरणात्मक निर्णय घेतले. या संस्थेची 40-44 कोटीची इमारत उभी करताना आपल्या सगळ्यांचं योगदान आहे. आणि मग असं असताना आपण मात्र या संस्थेत एकत्र यायला तयार नाही. आता मोजून एक 10-20 लोकप्रतिनिधी इथे येतात, अधिकाऱ्यांना भेटतात, काही काम सांगतात, निघून जातात. अनेक लोकप्रतिनिधी असे की ते गेल्यानंतर इकडे फिरकलेच नाहीत, आलेच नाही. त्यांना असं वाटतं आपण कसं जावं, माझी झालो. पण आपल्याला याच्यामध्ये काहीतरी फोरम करावा लागेल, काहीतरी ठरवावं लागेल की माझी लोकप्रतिनिधी या संस्थेत आले पाहिजेत, एकमेकाशी बोलले पाहिजेत, प्रशासनाला काही सूचना केल्या पाहिजेत, चुकला असेल तर आपण तिथं बोट दाखवलं पाहिजे. हे आज घडायला तयार नाही. आणि म्हणून हे निमित्त आज आहे की या निमित्तानं पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी या संस्थेमध्ये आलं पाहिजे. ही संस्था आपली आहे, आपल्या जिल्ह्यासाठी काम करते, गोरगरिबांसाठी काम करते आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. आणि म्हणून माझी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आज आपण एक सुरुवात केली. दरवर्षी 24 एप्रिलला आपल्याला एकत्र येता येईल का, मोठ्या संख्येने एकत्र येता येईल का, अजून या कार्यक्रमाला चांगलं काही स्वरूप देता येईल का, आणि आज जो प्रश्न तयार झाला, निवडणुका लांबल्या, त्याच्यातून सकारात्मक काही काढता येईल का. आपण कोणतरी राजकीय टार्गेट करत बसलो, केवळ एकमेकाच्या विरोध भूमिका मांडत बसलो, होणार नाही.
आज 33 याचिका आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. खरं तर 73व्या घटना दुरुस्तीनंतर मी आणि रामभाऊ दाभाडे एकदा देखील आरक्षणाच्या रचनेच्या बद्दल हायकोर्टमध्ये आम्ही गेलो होतो. हायकोर्टने आम्हाला सांगितलं की तुम्हाला निवडणूक नाही थांबवता येणार. आमची याचिका त्यांनी दाखल करून घेतली, पण निवडणुकीला कधीही आपल्या हायकोर्टनं स्थगिती दिली नाही. कारण निवडणुकीमध्ये हस्तक्षेप किती करायचा आणि किती नाही करायचा हे देखील कोर्टाने ठरवायचं असतं. कारण निवडणुका 5 वर्षात घेणं बंधनकारक आहे. सुप्रीम कोर्टाने 2006 साली देखील एक निर्णय दिला की आम्ही निवडणुका नाही थांबू शकत, तुमचं ऐकून घेऊ, त्याच्यावर निर्णय देऊ. त्या निर्णयाची अंमलबजावणी या संस्थांना करावं लागेल, निवडणूक आयोगाला करावी लागेल, परंतु निवडणूक आम्ही थांबू शकत नाही. पण आजचं आपलं दुर्दैव आहे की या ज्या 33 वेगवेगळ्या एकमेकाच्या विरोधातल्या याचिका काही रचनेवर आहेत, काही त्या ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावर आहेत, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आहेत, प्रत्येकाचे मुद्दे वेगळे आहेत. या याचिकांची एक यादी देखील आम्ही आमचे विरधवल बाबांचे जवळचे नातेवाईक आहेत ऍडव्होकेट सिद्धार्थजी शिंदे त्यांच्याकडनं सगळ्या याचिकाकर्त्यांची यादी आम्ही घेतली. कैलास गोरे पाटलांनी जे वकील आपले पास होते त्यांच्याकडनं पण यादी मागवली. आपण हा एक प्रयत्न प्रदीपदादा करायला पाहिजे की ज्यांनी याचिका दाखल केल्या त्यांच्या काही याचिका कालबाह्य झाल्या, म्हणजे आता रचना बदलणारच आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी पण मागे नाही घेतल्या आणि त्यामुळे त्या याचिकांची संख्या वाढली. आणि सुप्रीम कोर्टाने मागच्या तारखेला फक्त 2 मिनिट ऐकले. किती 2 मिनिट? 2 मिनिटांमध्ये सांगितलं की आता पुढची तारीख 6 मे देऊन टाकली. मला सांगा की महाराष्ट्रातल्या इतक्या मोठ्या आपल्या आता 24, 25 आणि आता बाकीच्याही जिल्हा परिषद मुदत संपतीये, सगळ्या 34 जिल्हा परिषद प्रशासक, अनेक महानगरपालिका, पंचायत समित्या, लाखो लोकप्रतिनिधी आज घरी बसलेले आहेत आणि अशा या गंभीर विषयावरती सुप्रीम कोर्टाने फक्त 2 मिनिटाचा वेळ दिला आणि 2 मिनिटांमध्ये सांगितलं की नंतर याने 6 तारीख दिली. आता 6 तारखेला असंच झालं, पुन्हा त्या ठिकाणी तारीख दिली तर तारखावर तारखा परत जातील आणि कित्येक वर्ष पुढच्या निवडणुका अशाच लांबत जातील. कदाचित जनगणनेचं काम सुरू होणार आहे आणि जनगणनेचं काम सुरू झालं तर तेही कारण देऊन निवडणुका पुढे 2 वर्ष जाऊ शकतील आणि मग या संस्थांचा अस्तित्व राहणार आहे की नाही याचाही विचार आपल्याला राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन करावा लागेल. आणि म्हणून या निमित्तानं आपल्यातले अनेक लोक अभ्यासू आहेत. 73वी घटना दुरुस्ती आपल्या लोकांनी वाचलेली आहे, काही लोक आपले वकील आहेत, त्यांना कायद्याचं ज्ञान आहे आणि म्हणून आपण जे याचिकाकर्ते आहेत 33 लोक यांच्यातल्या काही लोकांना आपल्याला भेटता येईल का? त्याची काही नावं वाचली तर आपल्या जिल्ह्यातली ओळखीची आहेत, त्यांच्याशी बोललं ते म्हणजे आमचा विषय आता काल पाहिजे, आम्हाला काही इंटरेस्ट नाही. मग अशा याचिकाकर्त्यांनी जर उद्या 6 तारखेला सुप्रीम कोर्टमध्ये जर लिहून दिलं की निवडणुका घ्यायला आमचा विरोध नाही, निवडणुका तुम्ही घ्या, आमची भूमिका नंतर आहे का, आमचं एवढं काही अर्जंट नाही, पण निवडणुका घेतल्या पाहिजेत, असं जर मेजॉरिटी याचिकाकर्त्यांनी उद्या सुप्रीम कोर्टात पुढे आणलं तर निवडणुका घ्यायला त्याच्यामध्ये मदत होणार आहे. आणि म्हणून मी कैलास गोरे पाटलांना म्हटलं की जे महाराष्ट्रातले आहेत तुम्ही त्या जिल्ह्याला वाटून द्या आणि त्या जिल्ह्यातले आपण लोक थोडीशी गांधीगिरी याच्यात आपण करू, त्यांना आपण विनंती करू की बाबा तुमच्या याचिका आता कालबाह्य झाल्या, इतकी वर्ष निघून गेलेली आहेत, संस्थांचं नुकसान होतंय, जनतेचं नुकसान होतंय, पायाभूत सुविधा मागे पडलेल्या आहेत आणि अशा काळामध्ये तुम्ही याचिका मागे घेतली किंवा पत्र दिलं तुमच्या वकिलाच्या मार्फत की निवडणुका लावाव्या तर त्याचाही आपल्याला उपयोग होईल. हाही प्रयत्न आपण करू शकतो. नुसतं आंदोलन करून किंवा केंद्र आणि राज्यावरती टीका करून किंवा त्या स्थानिक नेतृत्वावर टीका करून काय होणार नाही. आपल्याला ही केस सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि अशा काळामध्ये सुप्रीम कोर्टाला देखील वाटलं पाहिजे आणि म्हणून आज राज्यभरातल्या जवळ 23 जिल्ह्यामध्ये काही ना काही माध्यमातून सुप्रीम कोर्टाचं लक्ष वेधून घेण्याचा, राज्यकर्त्याचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून आज राज्यभरात होतो आहे. शेवटच्या निवडणूक आयोगानं आणि राष्ट्रीय परिषद झाली याची केरळला आणि त्यावेळेला सगळ्यांनी या 73व्या घटना दुरुस्तीचं कौतुक केलं, बातम्या आल्या, मोठे परिसंवाद झाले आणि त्याच्यानंतर मात्र 73व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी होत नाही हे दुर्दैव आहे. 25 वर्ष पुढे झाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी त्याला ओहोटी लागली, त्याचे निर्णय लोक विसरले आणि केरळ ज्यावेळी राष्ट्रीय परिषद झाली होती तर त्यावेळेला महाराष्ट्राच्या वतीने मी आणि अजय सावरीकर सर गेलो होतो. प्रत्येक राज्य मांडत होतं की आम्ही किती लोकाभिमुख आहोत, आम्ही किती लोकांचं सरकार आणलेलं आहे, पब्लिकला याच्यामध्ये किती घेतलेलं आहे. आणि केरळच्या राज्याने सांगितलं की आम्ही तुमची ग्रामसभा सोडा, आम्ही वार्ड सभा घेऊन वार्डामध्ये लोकांचं त्या ठिकाणी मत घेतो, नंतर आमची ग्रामसभा होते. आणि केरळ राज्यामध्ये फक्त 900 ग्रामपंचायती आहेत पण त्यांचं राज्याचं 30 ते 40% बजेट हे केरळच्या डायरेक्ट ग्रामपंचायत जातं. डॉक्टरचा पगार म्हणजे तिथलं प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायतच्या अखत्यारीत आहे, तिथलं त्या ठिकाणी ऑडिटर किंवा ज्युनियर इंजिनियरची पोस्ट त्यांच्याकडे आहे, तिथे प्राथमिक शाळा ही ग्रामपंचायतच्या अंडर आहे, शिक्षकांचा पगार ग्रामपंचायत देते. म्हणजे केरळने सांगितलं की आम्ही महाराष्ट्राच्या एक पाऊल पुढे आहोत की आम्ही स्थानिक पातळीवर शासन नेलेलं आहे, शिक्षकांचा पगार देखील आम्ही करतो म्हणून आमची गुणवत्ता आहे, आम्ही त्या ठिकाणी आमची प्राथमिक आरोग्य केंद्राची गुणवत्ता उपडी का चांगली आहे तर त्याचा पगारच ग्रामपंचायत करते, त्यामुळे तिथं डॉक्टरांना वेळेवर यावं लागतं. आणि म्हणून आपल्या कितीतरी पाऊल पुढं ज्याला आपण महाराष्ट्राला 55 राज्याचा आदर्श मानतो आपल्या पुढे केरळ कितीतरी गेलेलं आहे. आता आपल्या मागे अनेक राज्य आहेत, काही राज्यामध्ये आता बिहार सारख्या राज्यामध्ये तर राजकीय पक्षावर निवडणुकाच होत नाही, अपक्ष सगळे आणि मग घोडेबाजार होऊन त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडला जातो.
राजस्थानमध्ये 1958ला पंचत राज्याची मुहूर्तमेढ त्या ठिकाणी त्यावेळेचे पंतप्रधान पंडित नेहरूंनी रोवली, पण ते राज्य आज आपल्या पाठीमागे आहे, कारण तिथल्या जिल्हा परिषदला काहीच अधिकार नाहीत. परवा त्यांची पण बॅच केशवाला येऊन गेली, पण आपल्या पुढे केरळ चाललेलं आहे, आपल्या पुढे त्या ठिकाणी काही राज्य जाऊ पाहत आहेत. आणि अशा काळामध्ये मग महाराष्ट्रातल्या लोकांनी याचा विचार करायचा की नाही, निवडणुका वेळेवर घेऊन आपल्या राज्याची इज्जत आपण वाचवणार आहोत की नाही. आज आपल्या राज्याबद्दल एक प्रश्न निर्माण झालेला आहे देशामध्ये की हे राज्य कसं 3 वर्ष निवडणुका मागे ठेवू शकतं, या संस्था कशा कार्यरत नाही, असा प्रश्नचिन्ह ज्यावेळी आम्ही सिक्कीमला गेलो त्यावेळी तिथले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगटोकचे आम्हाला भेटले आणि त्यांनी विषय उपस्थित केला की महाराष्ट्रात असं कसं होऊ शकतं. आणि म्हणून आपण इथं जर काम केलेलं आहे तर आपल्याला याचा कमीपणा कुठेतरी वाटला पाहिजे. आपण आपल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना याच्याबद्दल सांगितलं पाहिजे आणि योग्य मार्गाने पुढे गेलं पाहिजे. जे मुद्दे आम्ही याच्यात काढले तर हे मुद्दे सोडून निवडणुका न झाल्याचे दुष्परिणाम काय, निवडणुका न झाल्यामुळे काय काय घडलेलं आहे, याचे 20 मुद्दे आम्ही काढले. याच्यात जर काही मुद्दे तुम्हाला वाटले तर काहींनी भाषणात मांडावे, काहींनी लिहून द्यावेत, एकत्र यादी आपण करूया. कारण हे एकत्र कुणाचं पुढे मांडल्याशिवाय त्यांच्या लक्षात येणार नाही की काय काय नुकसान 3 वर्षात झालेले. कारण आपण तोंडी फक्त म्हणू आम्हाला निवडणुका नाही, संधी नाही मिळाली, लोकप्रतिनिधी इथं नाही, अधिकाऱ्यांच्या ताब्यात गेला असं बोलून चालणार नाही. आपल्याला शास्त्रशुद्ध मुद्दे काढावे लागतील आणि असे मुद्दे जर सगळ्यांकडनं आले तर ते अधिक व्यवस्थित होतील. आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की स्थानिक शासनात स्थानिकांचा सहभाग, कारण मेन या संस्था निर्माण करण्यामध्ये स्थानिक शासन उल्लेख केलेला आहे, स्थानिक शासनामध्ये स्थानिकांचा सहभाग राहिला नाही, त्यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांचा आवाज आज दाबला गेलेला आहे. जनतेचे प्रश्न सोडवणारे सभागृह नसल्याने प्रश्नाची सोडवणूक होत नाही, त्यामुळे रांगेतल्या शेवटच्या माणसाला न्याय द्यायला आज कुणी वाली राहिलेला नाही. ग्रामीण विकासाचे धोरणात्मक निर्णय आज त्या ठिकाणी थांबलेले आहेत. लोकसहभागातील योजना आणि उपक्रम, कारण आपण सगळी अभियानं आपण लोकांनी यशस्वी केली, ती सगळी अभियानं आज थांबलेली आहेत. शासकीय समित्यावरती अनेक ठिकाणी झेडपीचे सदस्य अगदी ग्रंथालय समितीवर आपण जातो, आपण त्या ठिकाणी शासनाच्या कमिटी जातो, केंद्राच्या अभ्यासगटावर जातो. आज शासकीय समित्यावर या संस्थांचं लोकप्रतिनिधित्व हे बंद झालेलं आहे. अगदी बाजार समितीवर देखील आपला पंचायत समिती सदस्य जातो, आज ते कुठेही त्या ठिकाणी जायला तयार नाहीत. जिल्हा नियोजन समिती हा आपला अधिकार आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये 73व्या घटनादुरुस्तीने सांगितलं की या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे लोकप्रतिनिधी निवडून गेले पाहिजेत. आपले 14 लोकप्रतिनिधी निवडून जायचे. आज ही लोकशाही पूर्णपणे थांबलेली आहे. डीपीसीवर आपलं लोकप्रतिनिधी नाही आणि म्हणून डीपीसीवर ज्यांना मताचा अधिकार आहे तेच डीपीसी मध्ये आज नाही. उद्या आपल्या जिल्ह्याची डीपीसी आहे, आपण व्यक्तीच्या कुठल्या डीपीसीवर आरोप करत नाही, पण आज डीपीसी मध्ये लोकनियुक्त त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी राहिले नाही. विधान परिषदेच्या जागा ज्या आपल्यातून निवडून जायच्या त्या जागा आज रिक्त आहेत, ते आमदार त्या ठिकाणी आज तिथे जाऊ शकले नाहीत, त्याच्या निवडणूक होऊ शकलेल्या नाहीत. जिल्हा परिषदेचे अनेक योजना आणि लेखाशीर्षक जसं आपण बघितलं की 50-54, 30-54 पीडब्ल्यू काही काळ गेलं, आता आपल्या जिल्ह्याचं 30-54 पीडब्ल्यू कडे आहे. अनेक योजना कृषी खात्याच्या अनेक योजना स्टेटकडे गेल्या, तर अनेक लेखाशीर्षक आणि योजना जिल्हा परिषदेच्या आज स्टेट विभागाकडे याच्यामुळे गेलेल्या आहेत. केंद्राच्या अनेक समित्या यायच्या, आता 16 वित्त आयोग सुरू होतोय आणि 16 वित्त आयोगाची कमिटी येते 8 मेला महाराष्ट्रामध्ये. पण आज कुणीही लोकप्रतिनिधी आपण नसल्यामुळं आज आपल्या लोकप्रतिनिधीच्या सूचना तिथे जाणार नाहीत, आज आपण त्या ठिकाणी त्यांना मांडू शकणार नाहीत, ही देखील याच्यामध्ये अडचण झालेली आहे. विशेष करून निविदा प्रक्रिया एवढी लेट होती आज. पूर्वी आपले लोकप्रतिनिधी हजर राहायचे, का निविदा झाली नाही, वेळ का झाली नाही, वर्कआउट आपण जाब विचारायचो. आज निविदा प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये प्रचंड रखडलेल्या आहेत आणि त्यामुळे पैसा खर्च होत नाही, वेळेवरती कामं होत नाही. हे देखील त्या ठिकाणी एक दुष्परिणाम या संस्थांच्या निवडणुकांना झाल्यामुळे झालेले आहेत. भ्रष्टाचाराचं प्रमाण देखील प्रचंड वाढलेलं आहे. तुम्ही कल्पना करा, जे टेबलवर जाऊन काम करणारे सदस्य त्यांना विचारा की आज काय वाईट अनुभव त्या ठिकाणी आपल्याला प्रशासनामध्ये येत आहेत. जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा ज्याच्यामध्ये जनरल बॉडीची मान्यता लागत होती, त्याच्याही आज त्या मान्यता त्याला घ्यावी लागत नाही आणि अनेक ग्रामपंचायतच्या अकाउंटला पैसे पडून आहेत, कुणी मांडायला तयार नाही, कुणी अधिकाऱ्याकडे यायला तयार नाही, पैसे डम झालेत. आम्ही खर्चाचा हिशोब करून टाकला, खर्च झाला, पण आमचे पैसे त्या ठिकाणी पडून आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राची ओपीडी, तिथला औषध पुरवठा, दैनंदिन हे काम होतं, याच्यावरती लक्ष आज कुठल्या लोकप्रतिनिधी नाही. रुग्ण कल्याण समिती आपण अध्यक्ष होतो, ती रुग्ण कल्याण समिती आज अस्तित्वात नाही, त्यामुळे तिथला हिशोब कोणी घेत नाही आणि आज त्या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागातल्या रुग्णांना अनेक अडचणीला सामोरं जावं लागत आहे. आता मी कुठल्या व्यक्तीच्या आमदारावर आरोप करत नाही, आमदारांच्या अभिनंदन ठराव पण करायचा, आपल्यातले काही आमदार झाले तोही अभिनंदन ठराव आपण घेणार आहोत. परंतु आज या संस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन काय, आमदार असू देत, खासदार असू देत, माजी आमदार असू देत, ते काय करतायत, झेडपी मध्ये येऊन जिल्हा परिषदेचा फंड आम्हाला काय मिळतं एवढाच विचार करतायत, मला काय मिळणार एवढाच विचार करतायत. जिल्हा परिषद उत्पन्न वाढवा म्हणून कुणी पत्र दिलंय का, आपण जे आपले सदस्य अनेक करायचे, जिल्हा परिषदेमध्ये होणाऱ्या सेवा चांगल्या व्हाव्या म्हणून आपण प्रयत्न करायचो, धोरणात्मक निर्णय आपले सदस्य मांडायचे, भले ते सत्ताधारी असतील विरोधी पक्षातले असतील, आपण धोरण ठरवत होतो, आपण जिल्हा परिषदेचं बजेट वाढवत होतो, जिल्हा परिषदेच्या येण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो. प्रदीप दादांनी परवा पत्र दिलं पीएमआरडीचा जो 25% आमच्या ग्रामांचा पैसा घेतलाय, म्हणजे आपले लोकप्रतिनिधी प्रयत्न करत होते, ठराव करत होते. आता फक्त पैसा पळवणं एवढंच लक्ष आहे.
जिल्हा परिषदेच्या हितासाठी काही होत नाही, आता जिल्हा परिषद संस्थेच्या हितासाठी काही होत नाही, हा एक मोठा दुष्परिणाम याच्यामध्ये झालेला आहे. खरीप आणि रब्बीच्या आढावा बैठक आपले कृषी सभापती अध्यक्ष घ्यायचे, उपाध्यक्ष, शेतकऱ्यांना योजना समजून सांगायचो, प्रात्यक्षिक व्हायची, हे सगळं काम आता बंद पडलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या योजना राबवण्यामध्ये त्या ठिकाणी अडचण आली आहे. सगळ्यात जास्त स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी किंवा या संस्था निर्माण झाल्या त्यावेळी काय मांडलं होतं की नेतृत्वाचं विकेंद्रीकरण करणं हा सगळ्यात मोठा मुद्दा होता. सगळ्या जाती धर्माला प्रतिनिधित्व, महिलांना प्रतिनिधित्व हा सगळ्यात मोठा मुद्दा होता. आज हे सगळं काम त्या ठिकाणी थांबलेलं आहे आणि म्हणून एक प्रकारे लोकशाही पुढे हे मोठं आव्हान आहे. कारण स्थानिक शासन, स्थानिक राज्यकर्ते, लोकांचा सहभाग, सगळ्या जाती धर्माला संधी आणि सत्तेचं विकेंद्रीकरण, सगळे निर्णय मुंबई दिल्लीत नाही, जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावात व्हावेत, यासाठी या संस्था निर्माण झाल्या. आज पुन्हा एकदा सगळ्या सत्तेचं केंद्रीकरण झालंय, निर्णयाचं केंद्रीकरण झालेलं आहे. मुठभर लोक आता निर्णय घेत आहेत. एखादी व्यक्ती निर्णय घेते, एखाद्या कुठल्या प्रशासकाच्या आपण विरोधात नाही, पण राज्य म्हणून विचार केला तर केंद्रीकरण आज निर्णयाचं झालंय, मुठभर लोकांच्या हातात गेलंय. हा मोठा दुष्परिणाम याच्यामध्ये झालेला आहे. आणि आज जर आपण बघितलं तर प्रसार माध्यम, विठ्ठलभाऊ आणि बाकीचे काही पत्रकार आले असतील, त्यावेळेला जनरल बॉडीत आपली चर्चा व्हायची, त्यावेळेला मुद्दे यायचे आणि त्याच्या बातम्या यायच्या. अनेक बातम्या पेपरला यायच्या, त्या चांगल्या असायच्या, विधायक असायच्या, बातमीमुळे परिणाम झाले व्हायचे, चॅनल्सवर माहिती जायची, आपले अनेक पत्रकार लिहायचे, आपण प्रश्न उपस्थित करायचो. आज माध्यमांमध्ये येते का? इथं अनेक त्रुटी ज्या आहेत ते माध्यमामध्ये येतात का? चांगली मुद्दे येतात ते येत नाही, कारण शेवटी पत्रकारांच्या समोर याची चर्चाच होत नाही, जनरल बॉडीच नाही, स्टँडिंग नाही, तर पत्रकार मांडणार कसं? म्हणून माध्यमांमध्ये जी चर्चा चांगली व्हायची, लोक एकेकाळी म्हणायचे काय जिल्हा परिषदचं काम आहे, पण जिल्हा परिषदचाच कारभार पारदर्शी आहे, स्टेट पेक्षा आपलाच कारभार पारदर्शी आहे, फक्त आपण चर्चा करायचो, मुद्दे पुढे यायचे, मग लोकांना असं वाटायचं चुकीचं चाललंय. पण आपल्या इतकं पारदर्शी काम इतर कुठल्याही संस्थेत नाही, ते काम आज सगळे त्या ठिकाणी थांबलेले आहे. आणि विशेष करून महाराष्ट्राची जी इब्रत होती, महाराष्ट्राचं जे नाव होतं पंचायत क्षेत्रात, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यानंतरच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी, ग्रामविकास मंत्र्यांनी या संस्थांना शक्ती दिली होती. आज मात्र त्या ठिकाणी हे कुठेतरी लौकिक आपला देशभरात कमी पडतो आहे की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही, या संस्था अस्तित्वात नाही आणि म्हणून देशभरामध्ये कुठेतरी आपला कमीपणा होतो आहे, महाराष्ट्राचा कमीपणा होतो आहे. महाराष्ट्र आपला आहे, पण दुर्दैवानं आज आपण कुठेतरी थांबलेलो आहोत. असे सगळे मुद्दे आम्ही काढलेले आहेत. आता याच्यापेक्षा काही मुद्दे असतील तर काही मनोगत मांडावेत, काही तुम्ही लिहून द्यावेत, त्याचा समावेश करू, एकत्रितपणानं आपण मीडियामध्ये देऊया, एकत्रितपणानं राज्यकर्त्यांना देऊया. हे सगळे दुष्परिणाम आज या संस्थांच्या निवडणुकांना झालेले आहेत आणि आपण आपल्या म्हणजे न्याय मार्गानं हे सगळं मांडण्याचा प्रयत्न करूया. कारण आपण चुकीचा मार्ग काहीतरी स्वीकारला तर मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला अडचणी येतील. आणि म्हणून आपल्याला आता सुप्रीम कोर्टात ज्यावेळी केस आहे ते आपल्या काही कोर्टवर आश्चर्य आपण ओढू शकत नाही, सुप्रीम कोर्टावर प्रश्नचिन्ह आपण उपस्थित करू शकत नाही, पण सुप्रीम कोर्टला आपण विनंती करू शकतो. सुप्रीम कोर्टाला त्या ठिकाणी वकिलांच्या माध्यमातून किंवा याचिकाकर्त्यांच्या माध्यमातून विनंती करू शकतो. कारण शेवटी सुप्रीम कोर्ट कुणी असलं तरी जज हे देखील माणसं आहे, त्यांना देखील मानवता आणि माणुसकी आहे, त्यांना देखील एखाद्या राज्याचं हित कळतं, पण ते आपण बोललो तर कळेल, नाही बोललो तर काय कळणार आहे. असते काही कार्यक्रमामुळे आले नाहीत, पण या अधिकाऱ्यांची देखील आपल्या एका मदत होणार आहे, कारण यांनी इथं काम केलेलं आहे, यांना अनुभव आहे, यांना कायद्याचं ज्ञान आहे आणि म्हणून या आपल्या अधिकाऱ्यांचा देखील आपल्याला उपयोग व्हावा या प्रक्रियेमध्ये. म्हणून त्यांच्याही मुद्दे आणि सूचना आपण या निमित्तानं काही घेऊया. आपण सगळेजण वेळ कोण आलात, 50 जण दलेत, आमची अपेक्षा एवढीच होती की मला 50 जण तरी आपल्या 5-25 वर्षाचे लोक येतील, कारण बरेच लोक एकदा निवडणुका संपल्या की नंतर संस्थेकडे जात नाहीत आणि या विषयात काम पण करत नाही. पण आपण जे सगळे आहात ते जाणकार आहात, या संस्थेवर प्रेम असणारे आहात, या संस्थांमध्ये काही चांगलं व्हावं आपल्याला वाटतं आणि म्हणून आपण सगळेजण आलात त्याबद्दल अतिशय मनापासून मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि माझ्यानंतर ही भूमिका मांडल्यानंतर आपल्याला जे 2 महत्वाचे ठराव घ्यायचे ते ठराव आपण या निमित्ताने घेऊया आणि मग आपल्या काही सूचना, फक्त कुणाचंही नाव न घेता, सभेचं स्वरूप न देता सूचना जर आपण पुढे गेलो तर वेळेत आपल्याला पूर्ण करता येईल आणि 3 वाजता आपल्याला मीडियाला देखील चांगली माहिती देता येईल. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.